हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मनोहर भाऊजी आलेत इकडे, तर आज ते इथेच राहणार आहेत. मॉम ठीक आहे मॉम, पण तुम्ही स्वतः काही बनवू नका, स्टाफ बनवेल. तुम्ही काम नका करू, तुमचे पाय आधीच सुजलेत. प्रिशा म्हणाली, हो घेईल मी माझी काळजी. तू फक्त विहान आणि क्रिशाला बघ. आजकाल खूपच दुर्लक्ष होतंय तुझं त्यांच्याकडे. मॉम मॉमचं बोलणं ऐकून तिने स्वतःच्या जवळ असलेल्या विहानकडे पाहिलं, जो तिच्या मानेवर किस करण्यात व्यस्त होता. ती हलकेच हसली आणि त्याच्या केसातून हात फिरवत मीनाक्षींना हो म्हणाली आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या मानेत तोंड खुपसलं. विहान, काय काय करताय? प्रिशाच्या तोंडून तुटक शब्द बाहेर पडले. बेबी, आय एम टायर्ड टुडे. तो तिच्या मानेवरून गालावर ओठ फिरवत म्हणाला. विहान, तुम्ही थकले आहात तर तुम्हाला आरामाची गरज आहे. दुपारपासून तुमचा मूड काही ठीक नाहीये. काय झालंय? प्रिशाने विचारलं. नथिंग, यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन मी. तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला. त्याचा तो स्पर्श तिच्या शरीरावर करंटसारखा जात होता. ती शहारली होती. विहान, तुम्ही पण ना? क्रिशा आठवण काढते, चला लवकर. प्रिशा त्याला बाजूला करत म्हणाली आणि उठली. तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला पुन्हा ओढून घेतलं. तशी ती डायरेक्ट त्याच्या कुशीत शिरली. विहानने तिची हनुवटी वर करत तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. तशी ती पूर्णपणे ब्लँक झाली. कोरडे पडलेले ओठ त्याच्या स्पर्शाने ओले झाले, पण त्याचा केस सध्या वाईल्ड वाटत होता. दिवसभराचा थकवा तो तिच्या नाजूक ओठांवर काढत होता आणि म्हणूनच तिच्या ओठांना त्रास होऊ लागला. शिवाय त्याचा स्पीड वाढत होता. तिचे हात त्याच्या छातीवर दाबले गेले होते आणि ती त्याला दूर करत होती, पण तो तिला तितकीच स्वतःकडे खेचत होता. त्याचा किस पॅशनेट होत होता. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसं त्याने तिला सोडून दिलं आणि हळूच स्वतःच्या ओठांवरून उलटा हात फिरवत तिच्या डोळ्यात पाहिलं. ती जोरजोरात श्वास घेत होती आणि आता किंचित रागात त्याच्याकडे पाहू लागली. तसा तो गालात हसला. तसं तिने लगेचच त्याला हलकेच चापट मारली आणि त्याच्या कुशीत शिरली. तशी विहानने पण तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. खूप दिवसांनी ते दोघेही असे एकमेकांच्या मिठीत होते, म्हणून ती सुखावली होती. काही क्षण त्याच्या मिठीत राहिल्यानंतर तिनेच एका बाजूला केलं आणि निघूया असा इशारा केला. मूड नाही माझा, विहान म्हणाला. विहान, आगाऊपणा करू नको. चला, पोहोचायला अर्धा तास तरी लागेल, प्रिशा म्हणाली. देन आपण नको जाऊयात, इथेच थांबूयात. विहान तिच्या मानेवर नाक घुसळत म्हणाला आणि आता तिने त्याला जबरदस्ती बाजूला केलं आणि ती उठली. विहान, तुम्ही पण ना? चला, ती पर्स घेऊन हसत म्हणाली. तसा तो पण हसला आणि लगेचच उठला आणि तिच्या सोबत बाहेर पडला. बेबी वेट कर, मी आलोच कार घेऊन. विहान आणि प्रिशा खाली आले होते तेव्हाच विहान प्रिशाला म्हणाला होता, ठीक आहे तुम्ही या, मी आहे इथेच उभी. आणि प्रिशा म्हणाली. तसा विहान कार आणायला पार्किंग एरियामध्ये गेला. प्रिशा तिथे एकटीच उभी होती. आजूबाजूला कोणीही नव्हतं. विहान लगेच येईल म्हणून ती तिथे वाट बघत उभी होती. तोच तिच्या बाजूला एक माणूस आला. प्रिशाने त्याच्याकडे पाहिलं तर भरमसाठ दारू प्यायला होता. तो इतका घाण वास येत होता. अंगावर असलेले कपडे मळलेले होते, चेहऱ्यावर भरपूर दाढी, आणि तो प्रिशाच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याला जवळ बघून तिच्या भुवया उंचावल्या, पण तो पियाला होता.
उगाच तमाशा नको म्हणून तिने पार्किंग साईडकडे पाहिलं. अजून विहान आला नव्हता. तशी ती तिथून पार्किंगकडे जाऊ लागली. तसा तो माणूसही तिच्या मागे मागे येऊ लागला. तिला त्या माणसाला बघून किळस वाटत होती. ती पुढे जाणार तोच माणूस तिच्या समोर आला आणि तिला हाताने इशारे करू लागला आणि आता हसत बोलू लागला. सोबत चल चल करत होता. प्रिशाला राग तर येत होता, पण बोलून काही उपयोग नव्हता. कारण मग त्या माणसाने अति केलं असतं. तिने पुन्हा पुढे नजर टाकली तर विहान आला होता. विहानला बघून तिने सुटकेचा श्वास घेतला. विहान दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्या माणसाकडे आणि प्रिशाकडे बघू लागला. व्हॉट हॅपन? विहानने प्रिशाला विचारलं. काही नाही, चला तुम्ही, प्रिशा म्हणाली आणि पुढे होऊन कारचा दरवाजा उघडून आत बसणार. तोच पुन्हा तो माणूस म्हणाला, अगं ये, चल ना, नको जाऊस. त्या माणसाचं बोलणं ऐकून प्रिशाने पुन्हा त्या माणसाकडे आणि विहानकडे पाहिलं. कारण पुढे जाणारा विहान अचानक थांबला आणि आता मागे वळून रागात त्या माणसाकडे बघत होता. चल, तो माणूस तिच्या जवळ येत म्हणाला आणि आता तो प्रिशाच्या अजून जवळ जाणार तोच तिथे जोरात आवाज घुसला आणि त्या आवाजाने प्रिशा दचकून कारला टेकून उभी राहिली आणि तो माणूस खाली जमिनीवर पडला. प्रिशाने विहानकडे आणि त्या माणसाकडे पाहिलं. त्या माणसाच्या कानातून रक्त आलं होतं, सोबत तोंडातूनही. तिला काय बोलावं हेच सुचेनासं झालं. विहान, चला तुम्ही, प्रिशा घाबरून म्हणाली. आत जाऊन बस, विहान शांतपणे म्हणाला. विहान, सोडा ना, तो प्यायला आहे. जाऊ द्या ना, चला. प्रिशा विहानचा हात पकडून त्याला खेचत म्हणाली. आय सेड गो टू द कार. विहान रागात म्हणाला. तशी ती घाबरली. विहानने दरवाजा उघडला तशी ती आत बसली आणि विहानने दरवाजा बंद केला आणि आता त्याने मागून बॉटल घेतली आणि दरवाजा बंद करून त्या माणसाकडे आला आणि खाली एक पाय दुमडून बसला आणि रागात त्या माणसाकडे बघत होता. तो माणूसही विहानकडे रागात बघत होता. विहानने बॉटलचं ढाकण उघडलं आणि ते पाणी जोरात त्या माणसाच्या तोंडावर उडवलं. तसा तो माणूस खडबडून जागा झाला. त्या माणसाकडे बघून त्याची उतरली होती हे विहानला कळून चुकलं. कारण विहानच्या एका कानाखाली मारण्यानेच तो भानावर आला होता आणि पाणी मारल्याने तो चांगलाच शुद्धीत आला होता. आता बोल, काय बोलत होतास? कुठे घेऊन चाललायस तिला? विहानने जळजळीत नजरेनेच विचारलं. माफी करा, चुकलं माझं. तो माणूस हात जोडून म्हणाला. गेट आउट. विहान जोरात ओरडला. तसा तो माणूस उठून तिथून जवळजवळ पळतच गेला. इकडे प्रिशा तो प्रकार बघून घाबरली होती. विहान काय करेल या विचारानेच तिचे हातपाय थंड पडत होते आणि आता तो माणूस पळायला पाहून तिने देवाचे आभार मानले. विहान येऊन आत बसला आणि सीट बेल्ट लावून तिच्याकडे बघू लागला. आर यू ओके? त्याने विचारलं. मी ठीक आहे, चला तुम्ही, प्रिशा म्हणाली. तशी त्याने कार काढली आणि ड्रायव्हिंग करता करता तिच्याकडे बघत होता. ती मात्र आता शांतच होती. डोंट स्केअर, रिलॅक्स नाव, तो हळूच म्हणाला. तशी हिने नजर त्याच्याकडे टाकली. रिलॅक्स म्हणे. आता तो माणूस शुद्धीत आला नसता तर ती कामातून गेली असती आणि हा मला रिलॅक्स हो म्हणतोय. प्रिशा मनातच म्हणाली. बेबी कम हिअर. विहानने तिच्याकडे हात केला तशी ती सरकली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकून शांत बसली. विहान, तुम्ही ना तुमचा राग जरा शांत करा ना. अशा छोट्या छोट्या गोष्टीत उगाच नका हायपर होत जाऊ, ती हळूच म्हणाली. आणि त्याचनंतर ही छोटी गोष्ट नाही, हे असे दारू पितात, घरी बायकांना मारतात आणि बाहेरच्या मुलींवर रेप करतात, विहान रागात म्हणाला.
आणि त्यानंतर जाऊ द्या ना, सोडा तो विषय आता, प्रिशा म्हणाली आणि हळूच पुढे होत त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसा तो मंद हसला. त्याला माहिती होतं त्या विषयाला तिथेच थांबवण्यासाठी तिने हे केलं होतं. आणि त्यानंतर त्यांची कार मेघना आणि मनिकच्या बंगल्यात आत आली. विहानने कार पार्क केली आणि तिच्यासोबतच खाली उतरला. इकडे हॉर्नचा आवाज ऐकून मनिक, मेघना, मितेश, दिशा पळतच बाहेर आले आणि समोर बघितलं तर विहान, प्रिशा चालत येत होते. त्यांना चिडवायचा सगळ्यांना मस्त चान्स मिळाला होता. तसा मनिकचं जोरात म्हणाला, ओ हो, लव्हबर्ड्स अँड रोमॅन्टिक मोड ऑन, नॉट बॅड. मनिकचा आवाज ऐकून विहान म्हणाला. प्रिशाने समोर बघितलं तर हे सगळे दरवाजातून त्यांची मज्जा घेत होते. मनिकच्या बोलण्याने प्रिशा लाजली आणि विहानला बाजूला करून मेघना जवळ आली आणि तिला मिठी मारली. खूप आठवण येत होती तुमची दीदी, प्रिशा म्हणाली. आणि त्याचनंतर सेम टू यू, आम्हाला पण खूप आठवण येत होती. भेटून इतके दिवस झालेत, मेघना हसत म्हणाली. बरं चला, आज की शाम गप्पो के नाम, मनिक म्हणाला. तसे सगळे जोरजोरात हसू लागले. आणि त्यानंतर मनिक, तू आणि तुझे हे पांचट जोक बंद कर, विहान म्हणाला. पांचट? तुझ्या या मित्राच्या जोकला पांचट बोलतोस? तुला बोलून तरी काय फायदा म्हणा. दुनियाच अशी झाली आहे की लग्न झाल्यावर बायका सोडून अख्खं जग पांचट वाटतं, मनिक डोळे पुसत म्हणाला. आणि त्यानंतर, अरे ये बस कर नौटंकीचं दुकान, चल भूक लागली आहे मला, विहान म्हणाला. अच्छा, मला वाटलं पोट फुलं भरलं आहे तुझं, असं मनिक त्याच्या खांद्यावर धक्का देत म्हणाला. तशी प्रिशा लाजून लाल झाली आणि बाकी सगळे हसू लागले. विहानने एक रागीट नजर मनिकवर टाकली आणि म्हणाला, आजचे हे पांचट जोक्स इथेच संपले. मनिक विहानकडे बघत फास्ट म्हणाला आणि जोरात ओरडत आत पळाला. आता विहान त्याच्या मागे त्याला कुटण्यासाठी पळाला. बाकी सगळे हसत त्यांची मज्जा बघत होते. खूप दिवसांनी सगळेच आनंदात होते, कारण हे 6 जण एकत्र आल्यावर नुसता धिंगाणा होत असे घरात. अरे ये, तुम्ही बघताय काय, वाचवा मला, आज हा रोमियो माझा जीव घेऊन राहणार आहे, मनिक पळतच म्हणाला. जीव आहे तुला, गाठतोच मी, तू भेट मला, विहान म्हणाला. गरिबावर दया करा, सोडा मला. मनिकचं नाटक काही थांबत नव्हतं. सगळे पोट धरून हसत होते. विहान आणि प्रिशा फ्रेश होऊन खाली आले तर क्रिशा खाली खेळत होती. तिला बघून दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला. क्रिशाची नजर दोघांवर गेली तशी ती पळतच हातातलं खेळणं टाकून त्यांच्याकडे गेली आणि लगेचच त्यांना मिठी मारली. विहानने खाली वाकून तिला उचललं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती त्याला बिलगली. पप्पा, मी खूप मिस केलं तुम्हाला. क्रिशा त्याच्या माने तोंड लपवून घट्ट बिलगली. तिचं बोलणं ऐकून प्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं. कामाच्या नादात दोघंही आपल्या मुलीला हवा तसा वेळ देत नव्हते. कधी उशिरा घरी येत तेव्हा ती झोपलेली असायची आणि कधी लवकर निघून जायची, त्यामुळे भेटतच नसे. आज मात्र निवांत वेळ मिळाला होता, म्हणून दोघांनी ठरवलं होतं तिच्यासोबत वेळ घालवायचा. गाईज, यू कॅरी ऑन. आम्ही बाहेर गार्डनमध्ये क्रिशासोबत जातो, विहान म्हणाला. ऑफकोर्स, जा एन्जॉय करा, आम्ही किचन सांभाळतो, मनिक म्हणाला. तसं विहान आणि प्रिशा क्रिशाला घेऊन गार्डनमध्ये आले आणि बसले. मम्मा, तू सकाळी का नव्हतीस? मी तुला खूप शोधलं. लागलं ना मला, पडले मी स्टेअर्सवरून. क्रिशा प्रिशाकडे बघत म्हणाली. हे ऐकताच प्रिशाचे डोळे मोठे झाले.
तिचं काळीज जणू चिरलं. त्या एका शब्दाने विहाननेही प्रिशाकडे पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळलं की तिला काहीच माहिती नाही. त्याला राग आला, पण त्याने शांत राहणं योग्य समजलं. क्रिशू, तू कशी पडलीस? लागलं का? कोणी मला सांगितलं नाही का? प्रिशा घाबरून विचारात होती. मम्मा, मी पण पडणार होते, पण कुकीने मला लगेच उचलून घेतलं. मी खूप घाबरले होते, रडत होते. मग मावशीने मला खाऊ दिला आणि तयार करून शाळेत सोडलं, क्रिशा म्हणाली. क्रिशाचे प्रत्येक शब्द प्रिशाच्या मनावर वार करत होते. तिला स्वतःचा खूप राग येत होता. आपण कशी आई आहोत? आपल्याच मुलीकडे लक्ष नाही, हा प्रश्न तिच्या मनात उठला. तिला मीनाक्षीचे शब्द आठवले. प्रिशा, तू पहिली होतीस तशी आता नाही राहिलीस. आजकाल तुझं विहान आणि क्रिशावरही दुर्लक्ष होतंय. पहिली तू सगळं सांभाळत होतीस, क्रिशाला वेळ देत होतीस, पण आजकाल तुझं तिच्याकडेही लक्ष नाही. मीनाक्षीचे ते शब्द तिच्या कानात जणू उकळतं तेल ओतल्यासारखे टोचत होते. विहानने क्रिशाला जवळ घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली. बच्चा, आर यू ओके ना? विहानचा आवाजही ओलावला होता आणि ते प्रिशाला जाणवलं. तशी ती उठली आणि पळतच आतमध्ये गेली. आतमध्ये सगळे किचनमध्ये होते, त्यामुळे कोणाचंही लक्ष गेलं नाही. प्रिशा रूममध्ये आली आणि खाली बसून जोरजोरात रडू लागली. आपल्या मुलीकडेच लक्ष नाही. ती पडली ही गोष्टही आपल्याला तिच्या तोंडून आत्ता कळते. ही गोष्ट प्रिशाच्या मनाला चांगलीच लागली होती. ती खूप रडली आणि तशीच गुडघ्यात डोकं घालून बसली. इकडे क्रिशा जेवली होती, म्हणून विहानने तिला झोपवून रागात फास्ट चालत रूममध्ये आला आणि समोर बघितलं तर ती गुडघ्यात डोकं घालून हुंदके देत रडत होती. क्षणभर तो शांत झाला, पण क्रिशाचे शब्द आठवताच त्याचा राग उफाळून बाहेर आला. त्याने रागातच दरवाजा बंद केला आणि तिच्याकडे बघितलं. दरवाजाच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिलं तर विहान तिच्याकडेच बघत होता. ती उठली आणि पळतच जाऊन त्याच्या मिठीत शिरली आणि जोरजोरात रडू लागली. तिचं रडणं पाहून तो आपला सगळा राग विसरून गेला. त्याचं प्रेमच तिच्यावर इतकं होतं की रागावर प्रेमाने मात केली. त्याने तिच्या भोवती हात घट्ट केले आणि तिला मिठी मारली. विहान, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं आजकाल खरंच माझ्या क्रिशावर दुर्लक्ष होते आणि हे मला जाणवते. मी तिला वेळ द्यायचा ठरवते, पण अचानक काम येतं आणि मला ऑफिसला जावं लागतं. मी कसली आई आहे? माझं माझ्या मुलीकडेच लक्ष नाही आहे, प्रिशा रडत म्हणत होती. विहान खरं तर तिच्यावर राग काढायला आला होता, पण तिचं रडणं आणि बोलणं ऐकून तो पूर्णपणे शांत झाला. त्याने हळूच तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि तिला बाजूला करत तिचे अश्रू पुसले. इट्स ओके, आय नो, खूप काम आहेत, वेळ नाही मिळत मलाही आणि तुलाही, आणि म्हणूनच तिच्याकडे आपलं दुर्लक्ष होते. पण आपण काहीतरी करू, तू रडू नकोस. विहान हळूच म्हणाला. काय करणार आहोत आपण? विहान, आता माझ्यासमोर तरी एकच गोष्ट आहे आणि मला ती बरोबरच वाटते, प्रिशा म्हणाली. व्हॉट? विहानने विचारलं. मी काही महिने ऑफिसला जाणार नाही, घरातूनच काम करेन. जे खूपच महत्त्वाचं असेल तरच ऑफिसला जाईल, म्हणजे मला क्रिशाला वेळही देता येईल आणि काम पण होईल, प्रिशा म्हणाली. बेबी, तुला हे सगळं करायची काही गरज नाही आहे. आपण दुसरं काहीतरी करू, विहान म्हणाला. नाही विहान, मला आता फक्त आणि फक्त माझ्या मुलीकडे लक्ष द्यायचं आहे. मी माझ्या कामातून तिला वेळच देत नसेल तर ती कसली आई? ते काही नाही, मी जे बोलते तेच होईल आता, प्रिशा म्हणाली. ओके, डोंट पॅनिक, कम हिअर, ऑल इज ओके नाव.
विहान दीर्घ श्वास घेत म्हणाला, खरं तर आता त्याला काहीच बोलायचं नव्हतं. तिला घरी राहून क्रिशावर फोकस करायचा असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. तसंच ती घरी बसून काम करणारच होती. त्याने तिला घट्ट मिठी मारली. तशी ती पण आता शांत झाली. थोड्या वेळाने फ्रेश होऊन दोघंही क्रिशाच्या रूममध्ये आले तर ती शांत झोपली होती. प्रिशाने हळूच तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तिच्या केसातून हात फिरवला. तिचं ब्लँकेट नीट केलं आणि बाजूला असलेला टेडी नीट ठेवला. विहान फक्त बघत होता. तिने फक्त पुन्हा तिच्या गालावर ओठ टेकवले आणि उठली. मग विहान सोबत खाली आली. सगळे अजूनही किचनमध्ये होते. ते दोघेही किचनमध्ये आले. अरे लव बर्ड्स, वेलकम वेलकम, मनिक म्हणाला. तसे सगळे हसू लागले. नाऊ डोंट स्टार्ट अगेन, विहान म्हणाला. तशी प्रिशा हसली. ठीक आहे, नाही करत. फक्त हा गाजराचा हलवा टेस्ट करून सांग कसा झालाय. मनिक त्याला हलवा भरत म्हणाला. टेस्टी, नाईस, विहान म्हणाला. आम्हाला बरंच आहे, म्हणजे मी पण चांगला कुक निघालो की, मनिक डोळा मारत म्हणाला. हा हा राहू दे, आधी ड्रायफ्रूट्स टाक, मेघना म्हणाली. झाले, हिला ना माझा आनंद बघवतच नाहीये. बघावं तेव्हा बोलत असते. मनिक तोंड पाडत ते ड्रायफ्रूट्स घेत म्हणाला. तसंही टाकतच होतो मी, फक्त विहानला टेस्ट कशी आहे विचारलं. मनिक म्हणाला. तसं सगळे हसू लागले आणि आपापलं काम करू लागले. दीदी मला सांगा ना मी काय करू, प्रिशा म्हणाली. काही नाही, सगळं झालंय, फक्त कोशिंबीर करायची आहे ती कर, मेघना म्हणाली. ठीक आहे, प्रिशा म्हणाली. मी पण हेल्प करतो तिला, विहान म्हणाला आणि तिला मदत करू लागला. सगळ्यांनी मिळून जेवणावर ताव मारला आणि उद्या रविवार म्हणून गप्पा मारत गार्डनमध्ये बसले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मितेश, दिशा आणि मीनाक्षीबद्दल सगळं सांगितलं होतं मनिक आणि मेघनाला. पण आता हा विषय कसा काढायचा हा विचार ते करत होते. कारण प्रिशाच्या बाजूने बोललो तर मीनाक्षींवर आरोप घेण्यासारखं होतं. म्हणून विचार करून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. पण आता ती वेळ नव्हती, कारण योग्य वेळ आली की बरोबर सगळं विहानला कळणार होतं. म्हणून आता तरी सगळे गप्पच होते. विहान, अरे किती महिने झाले आपण एकत्र टाईम घालवलाच नाहीये. खरंच आज असं वाटते की एका तहानलेल्याला पाणी मिळालं, मनिक म्हणाला. त्यावर विहानने फक्त स्माईल दिली. ऐका ना, म्हणजे आपण खूप वेळानंतर वेळ काढून भेटलोय, ते पण जिजूने येताना क्रिशूला आणलं म्हणून. नाहीतर आत्ताही भेटलो नसतो. आत्ता भेटलोच आहोत आपण, तर आपण बाहेर जायचा प्लॅन करायचा का? फॅमिली ट्रिप, मितेश म्हणाला. मितेशच्या या प्लॅनवर सगळेच खुश झाले. विहान सोडून तो अगदी शांत बसला होता. जे बात साले साहेब, दिल की बात कही तूने, मनिक उठत मितेशच्या गळ्यात पडत म्हणाला. जेजू मी आहेच हुशार, फक्त तुम्हाला कळत नाही ते, मितेश तोंड वाकडं करत म्हणाला. ओले मेला बाबू रूट गया, मनिक नाटकीपणे त्याला मिठीत घेत म्हणाला. जेजू यू आर द परफेक्ट ड्रामेबाज, तू चुकीच्या फील्डमध्ये आहेस, मितेश म्हणाला. आय नो, बनायचं होतं ॲक्टर, पण नशिबाने केलं बिझनेसमॅन. आता काय बोलणार, सब ऊपरवाले के हात में है, मनिक म्हणाला. तसे सगळेच हसायला लागले. हे मात्र अगदी खरं बोललास. देवाला वाटलं असेल किती आनंदी असतो हा, सारखा थोडा दुःखी, पण करूयात याला म्हणून तुला बिझनेस माइंडेड बनवलं त्याने, मेघना हसत म्हणाली. ते सोडा यार, प्लॅनचं बोला. जायचं का आपण सगळ्यांनी फॅमिली ट्रिपला, मनिक विहान आणि सगळ्यांकडे बघत म्हणाला. सॉरी गाईज, नॉट पॉसिबल, खूप कामं आहेत, मला शक्य नाही, विहान म्हणाला. अरे यार, हां झाला चालू, कम ऑन यार विहान, एव्हरीवन नीड्स ब्रेक टू द वर्क, जाऊया ना, मनिक म्हणाला.
आणि त्यानंतर हो यार दादा, चल ना, खूप काम करून कंटाळा आलाय आता, आणि थोडा चेंज तर शरीराला पण पाहिजे. सगळेच खुश होतील. आणि तशीही वेकेशन चालू झाले. क्रिशूला पण सुट्टी आहे, तर ती पण एन्जॉय करेल. मितेश म्हणाला. हो दादा, चल ना जाऊयात, सगळ्यांना चेंज मिळेल, मस्त धमाल करू, मेघना म्हणाली. विहान मात्र नकारार्थी मानच हलवत होता. जेजू यार चल ना, जाऊयात ना, दिशा म्हणाली. सॉरी गाईज, नॉट पॉसिबल, नेक्स्ट टाईम वी विल गो, विहान म्हणाला. तसं प्रिशाने हळूच त्याच्याकडे पाहिलं. विहानची नजर पण तिच्यावर गेली. तिने डोळ्यांनीच त्याला इशारे केले आणि सगळे आता गालात हसून आणि आशेने विहानकडे बघू लागले. ओके फाईन, वी आर गोइंग टू फॅमिली ट्रिप, विहान दीर्घ श्वास घेत म्हणाला. ओय होय, ये हुई ना बात, मितेश म्हणाला. काय रे भाई, आम्ही समजावलं तर नाही म्हणाला, आणि वहिनीचा फक्त इशारा काफी होता. नॉट बॅड लेडीज आणि सालेसाहेब, अब कोई बात इससे मनवानी हो तो डायरेक्ट वहिनी के पास जाने का हमारा काम हो जाएगा. मनिक मितेशला डोळा मारत म्हणाला. यस यस, यू आर टोटली राईट जेजू, आम्ही पण हेच करतो, दिशा म्हणाली. तशी प्रिशा बिचारी लाजून लाल झाली, तर विहान गालात हसला. अरे पण मग कुठे जायचे हे तर ठरवायला हवं ना, मेघना म्हणाली. इफ यू डोंट माइंड वी आर गोइंग टू हाँगकाँग डिस्नेलँड, विहान म्हणाला. आणि त्यानंतर व्हॉट, सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं. जर तुम्ही म्हणत असाल तर, विहान म्हणाला. आणि त्यानंतर हो हो, का नाही, मी तयार आहे, मनिक म्हणाला. आम्ही पण, दिशा आणि मितेश एकत्र म्हणाले. सो ठीक आहे, आपण हाँगकाँगला जातोय, मी करतो सगळं मॅनेज, तुम्ही पॅकिंग करा, विहान म्हणाला. अरे पण किती दिवसांसाठी, मेघनाने विचारलं. वी आर गोइंग टू 1 वीक, विहान म्हणाला. तसं सगळेच खुश झाले आणि लगेच होकारार्थी माना हलवल्या. विहानने प्रिशाकडे बघितलं तर ती सगळ्यांच्याच आनंदात आनंदी होती. हीच तर त्याची प्रिशा होती, दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी राहणारी. तो हलकेच गाला हसला आणि त्यानंतर पुढे, सो गाईज, वी आर गोइंग टू हाँगकाँग वेडनेसडे, विहान म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, तोपर्यंत मी सगळं मॅनेज करतो ऑफिसमध्ये, मनिक म्हणाला. विहान पण विचार करत होता की 1 आठवडा जाणार आहे, तर अभिमन्यूला आणि सांगायला हवं, बाकीची कामं पण त्याला करून घ्यायची होती. ठीक आहे, तर मग चला आता झोपूया, उद्या लवकर उठायचे, मनिक म्हणाला. तसे सगळे चाळ्याहून हसले आणि आपापल्या रूममध्ये गेले. इकडे विहान आणि प्रिशा पण वर आले आणि क्रिशाच्या रूममध्ये बघितलं तर ती शांत झोपली होती. मग ते आपल्या रूममध्ये आले. प्रिशा आत गेली. विहानने दरवाजा बंद केला आणि त्याच नंतर प्रिशा आरशासमोर उभी होती. तिने कानातले काढले आणि टेबलवर ठेवले. तोच विहानने मागून तिच्या कमरेवरून हात सरकवत पोटावर आणला. त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली. अंगावर सरकन काटा आला. विहानने तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिच्या गळ्यावर असलेली ओढणी काढली. तसा तिचा श्वास थांबला. त्याचे ओठ तिच्या कानावरून गालावर फिरत होते आणि ती थरथरू लागली. त्याने तसाच हात तिच्या पोटावर दाबला. तशी ती पटकन वळली आणि त्याच्या मिठीत शिरली. बिचारी त्याच्या या स्पर्शाने लाजून लाल झाली होती. गाल टोमॅटोपेक्षाही लाल झाले होते. तिने त्याची मिठी घट्ट केली. तसा विहान गालात हसला आणि त्याने पण तिला घट्ट मिठीत घेतलं. बेबी,
आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि अजून तू तशीच लाजते आहेस जशी आपल्या फर्स्ट नाईटला. तो पुढे बोलणार तोच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि नकारार्थी मान हलवली. बिचारी लाजून चुर्र झाली होती. बेबी, तुझा हा ब्लश मला वेड लावतोय, विहान तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत म्हणाला. तशी ती अजूनच लाजली आणि त्याला मिठी मारली. विहाने तशीच तिला फिरवलं आणि मागे घेऊन तिला टेबलवर टेकवलं. तिची नजर खाली होती. विहाने तिच्या हनुवटीवर हात ठेवून चेहरा वर केला. तिचे गुलाबी रसरशीत ओठ थरथरत होते. त्याने हळूच त्यावरून आपला अंगठा फिरवला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती स्तब्ध झाली. तो तिला हळूवारपणे किस करत होता आणि त्याच्या त्या ओल्या स्पर्शाने ती अंग शहारून गेली. तिने अंग आकसून घेतलं आणि आता हळूहळू ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली. तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागले तसा तो तिला अजूनच जवळ ओढू लागला. असंच त्याने तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं. तशी तिने लाजून मान त्याच्या छातीवर लपवली. तसा तो गालात हसला. त्याने तिला बेडवर ठेवून लाईट बंद केलं आणि हळूच तिच्यावर झुकला. तिच्या कपाळावरती ओठ टेकून तिचे हात हातात घट्ट केले. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली आणि सुखावून गेली. ती रात्र केवळ त्यांच्यासाठी शारीरिक नसून भावनिक एकांतेची साक्ष होती. रात्रभर विहानने प्रिशाला काही सोडलं नव्हतं. त्यांच्यात असणारं प्रेम दिवसेंदिवस फुलत चाललं होतं आणि विहानचं तिच्यावरील प्रेम आजन्म न संपणारं होतं. तिच्यावर तो स्वतःपेक्षाही उलट स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करायचा. तिच्यासाठी तो काहीही करू शकत होता. रात्री दोघं पुन्हा एक झाले होते. खूप उशिरा त्याने तिला सोडलं आणि ती शांतपणे झोपली होती. सकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्याला जाग आली. त्याने डोळे उघडून मस्त आळस दिला. त्याची नजर बाजूला असलेल्या त्याच्याच बायकोकडे गेली आणि तो मंद हसला. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांती होती आणि तिचा तो चेहरा किती निरागस होता, अगदी क्रिशापेक्षाही जास्त. मुलगी आणि बायको यांची तुलना करत नव्हता तो. फक्त एक त्याचं आयुष्य होती तर दुसरी श्वास. क्रिशाचं मोठं होऊन लग्न झालं की ती घर सोडून जाईल, तेव्हा हा श्वास त्याला सावरणार. हा विचार करताच तो गालात हसला. त्याने कूस बदलली आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या त्या अवखळ बटा त्याने अगदी हळुवारपणे कानामागे केल्या आणि पुढे होत हळूच तिच्या कपाळावर ओठ रेखवले. बाजूला झाल्यावर त्याच्या इतक्याशा स्पर्शानेही तिने हलकीशी चुळबुळ केली आणि कूस बदलून सरळ झोपली. पण आता त्याला तिचा फक्त एका बाजूचा गाल दिसत होता. तो गाल बघून गालात हसत लगेच पुढे होत तो चावणारच होता, पण स्वतःला रोखलं. तिची झोप उडू नये म्हणून. नंतर जाऊया हा विचार करून तो शांत झोपून राहिला. खूप वेळ तो तिला बघतच राहिला. नंतर कंटाळून उठला. फ्रेश होऊन बाल्कनीत गेला. बाहेर मस्त थंड वारा सुटला होता. पाऊस पडत होता. मध्ये मध्ये विजा चमकत होत्या. अचानक आलेला पाऊस पाहून तो खुश झाला. पाऊस त्याला खूप आवडायचा. पावसात त्याला बेंगलोरला तिच्यासोबत घालवलेली ती पार्टीची रात्रही आठवली. त्या रात्रीनंतर दोघं एक झाले होते. हा विचार करताच तो गालात हसला. आत पाहिलं तर ती ब्लँकेट ओढून शांत झोपली होती. त्याने नकारार्थी मान हलवली. हसत आत आला आणि ब्लँकेट काढून तिला हलकेच हलवलं. बेबी, कम ऑन, वेक अप, इट्स 6 o'clock, विहान म्हणाला. विहान, 6 वाजले आहेत ना? अजून खूप वेळ आहे आणि आज सुट्टी आहे. मला झोपू द्या. आधीच रात्री झोपली नाहीये, ती म्हणाली आणि कूस बदलून पुन्हा झोपली. तिचं उत्तर ऐकून तो गालात हसला. बेडवर बसून हलकेच तिच्या जवळ सरकला आणि कानाजवळ झुकला. व्हाय,
रात्री का झोपली नाहीस तू?" त्याने हळूच विचारलं. विहान, तुम्ही जा ना, मला झोपू द्या." ती पुन्हा म्हणाली आणि झोपली. "उठ ना गं, बाहेर कसा पाऊस पडतोय आणि किती मस्त वातावरण आहे. चल, बाल्कनीत जाऊयात." विहान म्हणाला. "विहान, तुम्ही जा ना, मला अजून झोपायचं आहे. झोप पूर्ण नाही झाली." ती म्हणाली. "यू आर सो मच स्टबर्न." म्हणत तो उठला. एक गुडघं बेडवर ठेवून तिला उचललं आणि तिच्याकडे बघितलं. "विहान, काय करताय तुम्ही?" ती हळूच डोळे उघडत म्हणाली. "बाहेर पाऊस आहे, तुला आवडेल. चल." तो म्हणाला आणि बाल्कनीत आला. तो सोफ्यावर बसला आणि तिला स्वतःच्या वर घेतलं. ती गप्प त्याच्या छातीवर डोकं ठेवून घट्ट बिलकली आणि झोपली. "प्रिशा, वेक अप. सी दिस ब्युटिफुल मोमेंट अँड फील इट." विहान म्हणाला. तिने खाडकन डोळे उघडले, त्याच्यापासून बाजूला झाली आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली. "व्हॉट? व्हाय आर यू स्टेअरिंग ॲट मी लाईक दिस?" विहान म्हणाला. "तुम्ही आता काय म्हणालात?" प्रिशाने विचारलं. "पाऊस बघ म्हणालो. किती मस्त वातावरण आहे बघ." विहान म्हणाला. "नाही नाही, त्याच्या आधी काय म्हणालात?" ती पुन्हा विचारते. "उठ म्हणालो. हा सुंदर क्षण फील कर म्हणालो." तो म्हणाला. "नाही हो, तुम्ही त्याच्या आधी काय म्हणालात मला?" ती विचारू लागली. प्रिशा, विहान म्हणाला. "विहान, तुम्ही ठीक आहात ना?" तिने त्याच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं. "हो, ताप नाहीये. तुम्हाला काही जाणवतंय का?" तिने विचारलं. तिच्या या प्रश्नाने तो गोंधळला आणि भुवया उंचावत तिच्याकडे पाहू लागला. "असा प्रश्न का विचारलास?" त्याने विचारलं. "कारण खरंच वाटतंय तुम्ही ठीक नाही आहात. आज तुम्ही मला प्रिशा म्हणालात, बेबी नाही." ती म्हणाली. "ओ, म्हणजे तुला वाईट वाटलं का मी तुला बेबी नाही म्हटलं तर?" तो हसत विचारतो. "नाही, मला का वाईट वाटेल? तसंही बेबी तुम्हीच मला म्हणतात, माझ्याशिवाय दुसऱ्याला नाही. मग का जळू?" ती किंचित हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. "आणि मी म्हटलं, आली आहे कोणी माझ्या लाईफमध्ये जिला मी बेबी म्हणतो तर?" तो विचारतो. त्याचा हा प्रश्न ऐकून ती रागाने त्याच्याकडे वळली. "कोण आहे ती नटीबाई, सौंदर्यवती जी दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळा ठेवते? नाव सांगा. त्या चिखलातल्या चमेलीचं चांगलं वटणीवर आणते, दुसऱ्याच्या संसारात आग लावते. थांबा, तुम्ही तिची आग चांगली जिरवते मी. नाव सांगा." प्रिशा जोरात ओरडली. तिच्या या बोलण्याने तो मनातच हसला. जे काही बोलली ते नंतर बघू, आधी मज्जा घ्यावी आणि त्याचनंतर. "आहे कुणीतरी, पण तुला का सांगू?" तो तिला मांडीवरून खाली उतरवत म्हणाला. त्याने लांब केलं पाहून ती रागाने पाय आपटत आत आली. त्याला जोरात ओढून कॉलर पकडली. त्याला जवळ ओढलं आणि डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तिचं हे रूप तो पहिल्यांदाच पाहत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.